कारला अँड टोमॅटोची चटणी. कारला मेड बाय मदर, टोमॅटोची चटणी मेड बाय सिस्टर, चपाती मेड बाय फादर. लालबागला माझा मित्राचं नवीन शॉप उघडलं, सॉरी नवीन त्यांनी ऑफिस उघडलं आहे, त्यासाठी एक मूर्ती घेतोय मी आकाश इट इज सोबत. सो अँडीच्या ऑफिससाठी आम्ही महाराजांची मूर्ती घेतोय. कुठली ही शक्ती हो असं वाटतं. ही पण मला आवडली पुण्यावरती बघ. ओके सुंदर मूर्ती आहेत महाराजांची आणि लालबागच्या राजाची पण. तुला कुठली आवडली बोलतो तू आकाश? ही तुकाराम आणि शिवाजी महाराज. आणि हे अँडीचं ऑफिस ड्रोन केअर एक्सपर्ट. तुमच्या ड्रोनला काहीही इश्यू झाला असेल तर यावे. अँडी ऑफिस गिफ्ट तुझं जे राहिलं. येस प्लीज अनबॉक्स इट अँड त्यात काय लिहायचं जाऊ. येस प्लीज अनबॉक्स इट. जोरदार पॅकिंग केली आहे तुम्ही. पण तू वहिनींना घेऊन येणार होता ना? वहिनी सध्या बिझी आहेत पण मी घेऊन येईल त्यांना नक्की. म्हणून बोललो की मतलब उद्या 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 नको व्हायला. बरोबर. मला कापावं लागलं ब्लॉग मध्ये. काय रे वहिनीवाला पाठ. अच्छा सॉरी. ओके इट्स ओके. महाराज सांभाळून घेतला. येस तुला माहिती आहे. हा तुला बोललेलो ना मी. असं पकड. हो एक नंबर. असं पकड. इथे बघ स्माइल कर. हा बाप आहे ना. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. कडक कडक. सो अँडीच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे शूट केलेत रील्सचे माझे आकाशचे. आता आम्ही बाहेरच जेवायला जातोय. ऍक्च्युली मला बाहेर नव्हतं जेवायचं होतं, मला घरी जाऊन वर्कआउट करायचं होतं. बट इट्स ओके विथ फ्रेंड्स इट्स लीगल. सो लेट्स गो अँड हॅव सम फूड. लेट्स गो गाईज. घरचं जेवण अवॉइड करून बाहेर जेवायला खरंच मॅग्नेट आहे. मॅग्नेट नाही आहे. आणि मी काय बोलतो घरचं जेवण अवॉइड करून बाहेर जेवायला येणं योग्य आहे का? नाहीये. घरचं जेवण आईचं हातचं जेवण अवॉइड करून बाहेरचं जेवण करायला योग्य आहे का? त्याच्यावर योग्य नाहीये पण ठीक आहे चलतंय. कलयुग आहे चलतंय. 1704 इंडिया डिशला काय बोलतात? कुंगपाव पोटॅटो. काय? कुंगपाव पोटॅटो. कुंगपाव पोटॅटो. लागला ना तो आला. कोरियन राईस अँड शंघाई राईस. कोरियन रस्सा आणि कोरियन राईस. काय बोलतो आकाश? कोरियन रस्सा आणि कोरियन राईस. तांबडा रस्सा पांढरा रस्सा हे शंघाई राईस आहे. हे कोरियन राईस आहे ना. तांबडी राईस. वाडगेखाली काहीतरी राहिलं वाटतं. हे झालंय. आपण इथे आता काय खायला आलोय? कुनाफा खाल्ल्यावर मुनाफा होगा. धंदे में मुनाफा होगा उनके कुनाफा खाने से. अरे ऑकवर्ड का होतोय? कुनाफा खायला हे असं नाही असं ब्लॉगला जाणार आहे ना. ते ॲडव्हान्स पकडायचे आपल्याला. इथे बघतो. हा इथे कुठेही बघ. रॉ ब्लॉग्स एव्हरीथिंग रॉ. डोळे काणे होते बघण्यासाठी ना. डोळे काणे कसे असं इथे असं बघायला ना. असं ठेव ते दिसतंय. आता समजत नाही. कॅमेराकडे बघ.
लवकर 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 आता इथे जवळ आहे. याचा स्वतःचा चेहरा बघा तर मग एक डोळा छोटा एक डोळा मोठा आहे. आता मी एक इथे बघतो आणि एक इथे बघतो असं बघतो. अच्छा पुढे बघतोय मी डोळे फिरले माझे. अँडी चकना आला. अँडी कॉन्टेंट देतोय माझ्या ब्लॉगला. अँडीला आता नेहमी बोलवलं पाहिजे मी. हा आज काय कॅलरीजचे काय काउंट नाही. आज आलाय आपल्याकडे कुनाफा. कॅलरीजचा काय काउंट नाही. फुल बर्न होणार आहेत किती काय जिम मध्ये बर्न होणार. असं किती किलोमीटर धावतोस तू? डेव्हिड वॉगिन्स नंतर आकाश वॉगिन्स. सायकल मारणार 30च्या स्पीड ने जिम मध्ये. ब्लॉग साठी काय काय कॉमेडी करायला लागते बघितलं माहिती आहे पोटा पाण्यासाठी काय काय डान्स करत होता माहिती कोकणसवाडीच्या गणपतीला डान्स करत. नंतर येऊन माझ्या कानात होते पोटा पाण्यासाठी काय काय करावं लागतं. आयुष्यात कधी नाचला नाही आकाश तू. आयुष्यात सोलो अजिबात सोलो डान्सला गेलास तू. तांबडी चांबडी कॉन्फिडन्सली जातो पण आहे वरती. कॉन्फिडन्सली जातो पण आहे वरती. तो बोलतोय राची चल ना चल ना कोणी आलंच नाही. कारण की कोण व्हिडिओ मध्ये आहेच नाही. मल्हारने फक्त एक लुक दिलेला की कुठे चाललाय म्हणून. धनंजय बघ इतर टायमाला डान्स हो करतो. वेट धनंजय इतर टायमाला डान्स करतो. तेव्हा नाही आला तो. करू हा येस टाकू का? येस चाशणी आहे ते. चाशणी काय असतं आकाश? साखरेचं हे पाक. हो नाईस यार. बस फुल एवढं काफी आहे. एकदम हरामखोर टाईप झालं. आता माझ्या भाऊ बाई आता माझ्या भाऊ गरम असेल. खावा रे खावा. चीज फुल बघ. नाही चीज वाला नाही सॉरी नॉर्मल क्रीम आहे. दिसलं का बघ कसा पचका आला भाऊ बाहेर. कसा का ना द मोमेंट ऑफ ट्रूथ. थांब हो काय वाचलाय फोन एकदम. सुपर खूप गोड आहे. मुनाफा इटिंग कुनाफा. मुनाफा खाने से होता है मुनाफा. आई शपथ ॲल्युमिनियम फाटलं. वो सो हाय एव्हरीवन. अशा प्रकारे आपला हा व्लॉग एंड झाला आहे. म्हणजे इथे लाईट ऑन झाली आहे पण ब्लॉग एंड झाला आहे. माझे जेवढे पण भाई लोक बहन लोक फ्रॉम पाताल लोक अँड स्वर लोक जे पण बघत असतील हा ब्लॉग लाईक करा शेअर करा. शेअर नको करा स्वतःपर्यंत ठेवा. लाईक करा सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच त्यामध्ये मी मेन्शन केलं आहे अँडीचं न्यू ऑफिस जे आहे ड्रोन केअर एक्सपर्ट. तो ड्रोनचा एक्सपर्ट आहे आणि ड्रोनचा कुठलाही इश्यू असेल काहीही क्षुल्लक जरी असेल सरळ दादरला स्टेशनवरती उतरायचं. अँडीला कॉल करायचा म्हणजे ड्रोन केअर एक्सपर्ट सर्च करायचं तिथे कॉल करायचा अँड डायरेक्ट दादर फुल मार्केटच्याच बाजूला आपलं ऑफिस आहे. आपलंच ऑफिस आहे असं समजून यायचं आणि पण पैसे देऊन जायचं जर काय काम असेल तर. हा आणि आय एम हॅपी फॉर हिम. त्याला जी गिफ्ट दिली तो तेही बघून तो खूप इन्स्पायर झालेला मोटिवेट झालेला. ऑब्व्हियसली अशी मोठी प्रतिमा बघून कोण नाही इन्स्पायर होणार. आणि मला खूप आवडतं जेव्हा मराठी लोक धंदा करतात मराठी लोक बिझनेस करतात. आणि तुम्ही जर तुमचा पण काहीतरी गोल असेल लाईफमध्ये बिझनेस करायचा काय असेल तर डेफिनेटली एक कधी परिस्थिती नसते तर परिस्थिती चांगल्या करून तो बिझनेस करा. हे मी तुम्हाला ॲडवाईस देतो आहे पण मी स्वतः घेत नाहीये असं नाही. मी प्रत्येकाचा आपापला परिस्थितीनुसार ते करतात. पण जर तुमच्याकडे खरीच इच्छा असेल करायची तर तुम्ही कुठलाही सिच्युएशन असून दे यार तुम्ही करणार. बिकॉज मला माहिती आहे अँडी कुठल्या सिच्युएशन कसा घेऊन जाऊन तो आता कुठे आलाय. सो जर माणसाला करायचं असतं ना तो कसा पण करतो त्याला कारण नाही लागत. तर ते काय तुम्हाला बोलेल. ओके चला खूप झाले सिरियस टॉक्स आणि मोटिवेशनल टॉक्स. असा काय मोटिवेट करणारा व्यक्ती पण नाहीये मी. माझं सध्या मोठं वेट झालंय. कॉमेडी करावी लागते ब्लॉगसाठी. सो गाईज बाय टेक केअर. आपली काळजी घ्या सगळ्यांनी. आपल्या घरच्यांची काळजी घ्या आणि भेटूया उद्याच्या व्लॉगला.